अजून दुसरं काही आणायचं आहे का शांते? नाही नाही, दुसरं काही नाही पाहिजे. फक्त लिंबाची एक दार आणजा. जास्त मोठी बी खूप मोठी नको आणजा. झाड लहानशी शिपटी थोडीशी दार आणजा. ते गुढीत लावा लागते बस. आणि फुलं तर मी पाहतो इकडे गावात कुठं, त्या कमलाच्या घरी गे. बरं बरं ठीक आहे. आई काय गौरी काय म्हणतो? ठेवले का आंबे? ठेवले का तुला आंबे? चढवले गॅसवर? जास्त नको, एकच ठेव जो. हा गॅस गेला ना आई? हा गॅस गेला? कुठं गेला आई? म्हणजे संपला गॅस सिलेंडर संपला? अय माय काय बोलतो गौरी? गॅस सिलेंडर संपला? आता तर मी चाय बनवली व चालू तर होता. आता साधं धग पेटलं ना. चहा बनवली तर मी पेटवलं ना आई, तेव्हा मी धगच पेटला. पण एका सेकंदातच बंद पडला. संपला गॅस. मी हालून पाहिली सिलेंडरले, नाही चालू झाला. संपला गॅस, संपला. असं काय पाय वा. आता घाई घुई म्हणजे संपाचं होतं याले. हा कुठं गोल्या उठला काय? उठव त्याले अंधार त्याले सिलेंडर घेऊन भरून आणून घेईन. हा आता स्वयंपाक पाणी, आता गुढीपाडव्याचा स्वयंपाक आहे. आता भेटलं पाहिजे बापा एका घंट्यात, तर गुढीपाडव्याचा स्वयंपाक आपला फटाफट होईल. नाही तर लागते. काय झालं आई? काऊन दोघी सासा सुना ओरडून राहिले सणावाराच्या दिवशी? अरे गोल्या, आता मी चाय बनवला तर धग पेटला साधारण. गौरी म्हणते गॅस सिलेंडर संपलं म्हणते. हो संपलं, गॅस सिलेंडर संपलं गोल्याजी. तरी मी म्हणतच होतो आई इले 2-4 वेळा इले मी सांगितलं गौरीले, हा गॅस जपून वापर, गॅस जपून वापर. हा गॅसचे वांदे चालू आहे. आता भेटते का नाही भेटत अजून काय माहित आता. काऊन नाही भेटणार रे? भेटते ना. जाय आता. उठला ना तू आता? तोंडगीन धुतला? हो धुतलं तोंडगीन. आता कुठं जाऊ मी? कोणत्या दुकानात मसाले ठेवला आहे काय? अरे आता गुढीपाडव्याचा स्वयंपाक आहे ना रे गोल्या. 11 वाजेपर्यंत स्वयंपाक करायला लागते. पूजा आटपून टाका लागते 11 वाजेपर्यंत. आता पट स्वयंपाकाला लागली होती. मी चहा मांडला, अंगणात आली. इले म्हटलं आंबे मानून देते. हे म्हणते गॅस संपला. हा तर जाय ना आता पटकन तोंड धुय, थंड चहा पे. आता गरम कसा करन चहा पे. आणि जाय बरं सिलेंडर घेऊन ये बरं. कुठून दे फटकन गाडीवर. फटकन कुठून आणून मी? मग आप्पाजी बसला आहे काय तिथं गॅस देवाले? मला दिन एकट्याले. आता पाहतो आता भेटते का नाही भेटत. तर घरून जा आता तुम्ही सिलेंडर घेऊन. भेटन कम नाही भेटणार? भेटते, साऱ्यालेच भेटून राहिले. सारेलेच भेटून राहिले, काही भेटून नाही राहिले. 21 दिवसाचे 25 दिवसाचे बाद भेटते गॅस नोंदवल्यावर. आणि ते बी OTP आलं पाहिजे तेव्हाच भेटते, नाही तर भेटत नाही. काय ऐकता काय पाहता तुम्ही? आई तू काही न्यूज पाहतं का नाही? पहा हे तर पाहतच नाही. हा इले सांगून तर राहिलो मी 2-4 दिवसापासून गॅसचे वांदे सुरू आहे, गॅसचे वांदे सुरू आहे. जपून वापर. इले कायले समजते? मी नाही पाहत बा, मला तर माहितच नाही बापा. असं चालू आहे काय आता? हो मग मग आता आपण स्वयंपाक कसा करावा गोलेजी? आता वाक्यच आहे आपले तर. पेटवा चूल आई. आता काही आज तू सिलेंडर मी फटकन एका घंट्यात आणन आणि मग स्वयंपाक करन याची वाट नको पाहू. तू पेटव चूल आणि कर मी पटपट स्वयंपाक. हो आता तसंच करा लागन मला. आता चूल अंदर तर नाही होणार. आता इथंच गौरी. हो ना आई, कुठं पेटवा चूल? आणा तर इथंच पेटून टाकू. वर तर ठेवली आहे गच्चीवर चूल. हा इथंच पेटून टाकू. अंगणातच स्वयंपाक करून घेऊ फटाफट दोघे मिळून. करून घ्या स्वयंपाक, करून घ्या चूल पेटून. वाट नको पहा गॅसची. पण तुम्ही घेऊन तर जा, तेवढं तर करा. नेतो मी. पण म्हणलं वाट नको पहा म्हटलं. ते नेतो मी. भेटन महिन्याभराने भेटते का 2 महिन्याने भेटते तर. बरं ठीक आहे. तू घेऊन जा. आम्ही करतो चुलीवर स्वयंपाक. काय वा श्रावणचे बाबा, काय लय अशा हसून राहिले? माझ्या डोक्यावर काय शिंग दिसून राहिले का तुम्हाला? करून राहिले तर. नाही कांता, सोन्याचा हार घातली आणि चुलीवर स्वयंपाक करून राहिली. अरे माई बायको हा सोन्याचा हार घालून चुलीवर स्वयंपाक करते. महान आहे तू तो. हा मग काय झालं? चुलीवर स्वयंपाक करून राहिली तर सारा लोक चुलीवर आला. आता सारा लोक चुलीवर स्वयंपाक करून राहिला. आता मीच काय एकटी? सारे चुलीवर स्वयंपाक करून. आता पाहिजे तुम्ही. काऊन कोणी शपथ घेतली का चुलीवर स्वयंपाक करायची? गॅसचे वांदे चालू आहे ना, तुम्हाला तर माहितच असेल. माहित आहे मला. गॅस भेटून नाही राहिली म्हणते. 25 दिवसानं 1 महिन्यानं असे भेटून राहिले म्हणते. मग विचार करा तुम्ही. आज गॅस संपला आणि तो नोंदवला आणि 25 दिवसाने भेटला तर मग तोपर्यंत काय खाईन? माती गोटे. चूल तर पेटवास लागली. माय बरं आहे बाबा. पहिलेपासूनच मी चुलीवर स्वयंपाक करतो. मला नाही टेन्शन. गॅस भेटो नाही तर नाही भेटो, मला काही टेन्शन नाही. आपली आई चूल पेटवलीनं केला तर घ्या. गुढीपाड्याचा स्वयंपाक झाला माया पुरा. बसली का मी वाट पाहत गॅसची? नाही. हो बट आणि ज्याच्याकडे 2 गॅस आहे त्याचं जमत असेल आणि ज्याच्याकडे एकच आहे सिलेंडर त्याचं कसं जमून? कांता बरोबर आहे तुझं. मग सारे गॅसचे वांदे चालू आहे ना जिकडे. साऱ्या भारतामध्ये गॅसच नाही भेटून राहिलं. आपलं बरं आहे मग. आपलं आपण फायद्यात राहिलो कांता. हा गॅस नाही घेतलो तर तू म्हटली नाही कधी का गॅस घ्या का काही म्हणून? आपली चुली पेटवली का? चुलीवर स्वयंपाक करत होती तू बी आतापर्यंत.
आता आता चुलीवरच करणार आहे तर ठीकच आहे आपलं, आपल्याला काही फरक नाही पडत, भेटू नाही तर नाही भेटू नाही. मग काय तर झालं स्वयंपाक माय बनवलं मस्त गुलगुले बनवले म्या पापड बनवले गुलगुले हे काय होते बट गुलगुले? ते बनवले म्या पिठापासून गुलगुले बनते ना ते बनवले मी ना गुलगुले. झाली का मग तयारी पूजेची? कर मग आरतीचं ताट गिर. आणि मी आता म्हणतो होतो का बा आताच काय घातली हे हार, पूजा करायच्या टायमाला घालले पाहिजे होती. काय होते झाली माझी तयारी झाली मी अंग धुतली आणि तयारी केली जे घालायचं ते घालून घेतलं आणि स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक झाला आता डायरेक्ट पूजा करायची आहे, गुढी उभारायची पूजा करायची आणि झालं. सर अरे एकदम ऑफिस मध्ये बापाची खेतीवर काय आहे? कधी आलं कधी गेलं कुठेही गेलं, कसंही आलं कसंही गेलं. नाही सर थांबा एक मिनिट मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. काय बोलायचं आहे माझ्याशी? माझ्याशी काही बोलायचं नाही. जे बोलायचं आहे ना ते 3 महिन्याला कोर्टात. इथं माझ्याशी काही बोलायचं नाही. आता चला होता का नाही होता बाहेर लाडात येऊन राहिला का जास्तीच्या? हा नाही सर एक संधी द्या सर, एक संधी द्या. सुधारायचा प्रयत्न करतोय तर एक संधी द्या तुम्ही. सुधारणाऱ्या व्यक्तीला बिघडवू नका सर, एक संधी द्या मला. काय संधी देऊ, कशी देऊ? मी सोडून देऊ का तुम्हाला? सोडून देऊ का मी? मग माईवाली नोकरी घाट्यात टाकू का मी महाती काही नाही ते महाती काही नाही. ते कोर्टात गेल्यावर 3 महिन्यानं समजून ते तिथं सुनावणी होईल सगळी. इथं महाती नाहीये काही. प्रभू ये ना. या आलं का झापूया हे सुधारतो म्हणते काय? हो सर एक संधी द्या आम्हाला. आतापर्यंत जेवढे पाप केले, जेवढे चोऱ्या केल्या, जेवढे आम्ही गुन्हे केले सगळ्यावर माती टाका आणि आता नव्यानं आम्ही जीवन सुरू करतो म्हटलं सर, तर तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्या. काय प्रतिसाद देऊ मी? काय करू मी तुमच्यासाठी? मी काही नाही करू शकत तुमच्यासाठी. 3 महिन्यानं कोर्टात सुनावणी हेच बस, दुसरं काही नाही. मी काही नाही करू शकत. आता पटकन इथून चालते व्हा. काऊन साहेब काय झालं? काय म्हणते ते दोघं काय आले इकडे? तेच मी म्हणतो हे दोघं इकडे कसे काय आले? एवढी कशी परवानगी भेटली यायले डायरेक्ट महाकॅबिन मध्ये? मला नाही माहित साहेब. ए गायना रघु चला आपल्या कामी लागा तिकडे चला. ते सर करतो आम्ही जे काम सांगितलं ते आम्ही करतो, पण आमचं ऐका. मी काहीतरी एक सूचना म्हणजे काहीतरी सांगायचं आहे मला. ते तिकडे बादमध्ये काय सांगायचं आहे तर माहिती काय सांगायचं आहे? आम्ही सुधारतो, आम्हाला संधी द्या. ते बादमध्ये ते 3 महिन्याच्या नंतर कोर्टात सुनावणी होईल तेव्हा समजून ते काय आहे. आमच्या हातात काही नाही. चला बाहेर व्हा चला. नाही साहेब ते नाही, दुसरंच काही सांगायचं आहे. त्या दिवशी शांताबाई आणि ते अम्माई बहीण आले त्या ना दोघ्या जणी, तर ते आम्हाला विचारत होत्या, तर त्याच्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे. काय सांगा? ते साहेब आम्ही त्याले म्हणजे त्या रामदास भाऊ आहे का नाही शांताबाईच्या घरचे, त्याले आम्ही चोरून नेलं होतं. त्याचा कापूस नेला होता आम्ही, कापूस विकला आणि ते अर्धे पैसे आम्ही तिकडे गुफेमध्ये दाबून ठेवले होते गोट्याच्या खाली, आणि अर्धे पैसे आम्ही बाहेर झाडाच्या खाली दाबून ठेवले होते. आणि पैशानं काही आम्ही गहने बी विकत घेतले होते, तर ते सगळं आम्ही झाडाच्या खाली दाबून ठेवलं होतं. मग त्याचं काय? मग सांगितलं का तुम्ही त्याला? आणलं असं त्यानं त्याचं? दुसरं काही आहे का तुमचं चोरीचं? दुसऱ्याचं कोणताच आहे का चोरीचं त्याच्यात सांगा. नाही साहेब त्याच्यात दुसऱ्याचं कोणाचंच नाही, त्या शांताबाईचंच आहे सगळं. पण आम्ही साहेब एक ह्या गलती या ना रागून थोडीशी लालच केली. काय साहेब मला माफ करा साहेब, मा मनात थोडीशी लालच आलती साहेब, मला माफ करा साहेब. पण दायनानं मला समजून सांगितलं, तिनं माझे ब्रेन वॉश केलं तर मला समजलं अशी गलती मी नाही करायला पाहिजे होती साहेब. साहेब आम्ही असं केलं, एका ठिकाणचं त्याला सांगितलं आणि एका ठिकाणचं सांगितलंच नाही साहेब. ते एका ठिकाणचं त्यानं नसून नेलं तर साहेब. मग आम्ही काय करू? तर साहेब मी अशीच इच्छा प्रकट करतो तुमच्यापाशी का तुम्ही जा आणि त्याचं त्याला नेऊन द्या. बरं ठीक आहे. कोणत्या ठिकाणी ठेवलं तुम्ही सांगा, आम्ही त्याचं त्याला नेऊन देतो. हेच तर काम आहे आमचं. त्यालाच माहित आहे साहेब, त्या शांताबाईले ना रामदास भाऊले त्याला आम्ही जिकडे नेलं होतं का नाही तिथंच ठेवलं आहे. झाडाच्या खाली एका दागिने आहे आणि पैसे आहे, त्याला घेऊन जा, त्याला माहित आहे. आणि तिथून घेऊन त्याला देऊन द्या. मेहनतीचं वय त्याचं आम्हाला कळलं, आता आम्हाला समजलं. आम्ही खरंच सुधारायची इच्छा प्रकट करतो, खरंच सुधारतो म्हणतो. आता त्याला देऊन द्या. आमची सजा 3 महिन्याची आम्ही काढून घेतो, मग आम्ही सुटलो म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे जीवन जगू. ठीक आहे. चला आता 3 महिने बाकी आहे अजून आपल्या सजेचे. चला बाहेर चला, काम करा. हो साहेब ठीक आहे. तेवढं साहेब त्याला पोचून दे जा. हो ठीक आहे. काय केलं आनंदपूरच्या लोकांनी यायचं? हा काय यायच्या मनात भरवलं, खरंच सुधारतो म्हणते आता येतं. खरंच प्रामाणिक झाले मोठे. मग सर आनंदपूरचे लोकच तसे चांगले आहे का त्याच्या संग वांगला माणूस बी राहिला ना तर चांगला होऊन जाते. अमाय शांताबाई चुलीवर स्वयंपाक का? अहो कांता गॅस संपला, काय करू? माय बाई तू गॅस संपला का? मग दुसरा नव्हता काय? दुसरा लावून घेती. दुसरा कुठं आहे माघारी? आपल्या खेड्यागावात 2-2 आहे काय? ते शहरामध्ये आहे बापा 2-2. माघारी एकच आहे. साऱ्याच्या घरी एकच आहे. माघारी एकच सिलेंडर होता तो. संपला का भरून आणे पटकन जाऊन ना. एखाद दिवशी करा लागे चुलीवर. आता गेला बाबा गोल्या घेऊन ना, जातो आई म्हणे, पण वाट नको पाहू म्हणे, सिलेंडर भेटन म्हणून काही नक्की नाही म्हणे. तर तू
चुलीवर स्वयंपाक करून घ्या म्हणे तुम्ही. बसलो बाई सासू सुना चुलीवर करायला, मग काय करतात? माय बाई ऊन किती तपून राहिली ना, आता घरात करते व मग. घरात कुठं? घरात चूल पेटवता येते का मुले? मी घरात चूलच नाही पेटवत. एखाद दिवशी करायला लागलं तर मी बाहेरच करतो. आता तर मी घरात पाणी बी गरम करत नाही चुलीवर, गॅसवरच करत होती मी. थोडस लागेल गॅसवरच गरम करू. तुया झाला काय कांता स्वयंपाक? हो मा झाला बापा, मी सकाळीच उठली होती आज. बात स्वयंपाक केला, पूजा पाठ, आणि श्रावणचे बाबा जेवण करून डबा बांधून दिली गेले ती. पाय तू तरी होऊन गेलो, आम्ही दोघे असून होऊन नाही राहिलं, आमचं सुचूनच नाही राहिलं. आता अंदर जाते हे 10 वेळा, अंदरून येते मीठ आणते तर हिरोती नाही आणत, हिरोती आणते अजून जाते हळद आणून ठेवते ना, अजून पाणी आणायला जाते. असंच करता करता टाइम पासून गेला, होऊन राहिला तर स्वयंपाक अजून होऊनच नाही राहिला. आता गॅस राहिला असता तर बात मी बी स्वयंपाक केली असती, आम्ही दोघी मिळून. आतापर्यंत आमची पूजाही झाली असती का मावशी? हा गॅस संपला ना, त्याच्या आम्हाला उशीरच होऊन राहिला. करा ना बा पटपट, 11 वाजतापर्यंतच आहे ना मुहूर्त, मग पूजा नाही करता येत. आता पाय, आता मी काल सांगितली साधे 11 वाजेपर्यंत करून घे जा, मुहूर्त आहे, आणि पाय मायाच टाइम होऊन राहिला. आता असं होते, दुसऱ्याला सांगलं ना तर आपलंच फजिती होते. माहीच फजिती झाली. माय सिलेंडर संपून गेला आज. आता भेटणार नाही आज. आता काय माहित आता गोल्या आणते का नाही आणत तर. बरं आता होतेच, आता पुऱ्याच काढून राहिलो आम्ही, पुऱ्याच राहिले. आता तेल गरम होते, भर पुऱ्या काढतो, तोपर्यंत तुझे भाऊजी येते आणि उभारतो गुढी आणि करून घेतो पूजा. आणि हार तर मस्त घातली व कांता, सोन्याचा होय वाटते. हो शांताबाई सोन्याचा होय, श्रावणच्या बाबांना दिला बापा आणून. घालतो म्हणे उद्या नव्या वर्षीले पाडव्याला. घातली मग. माय बाई बापा मावशी, मावसापाशी एवढे पैसे कुठून आले? डायरेक्ट सोन्याचा हार? मंगळल्या दिवशी गाडी घेवाले पैसे नव्हते, आणि आता डायरेक्ट सोन्याचा हार? काही खदान सापडली का? हो कांता, एवढे पैसे कुठून आले? मग किराणा आणाले, दूध आणाले पैसे नव्हते तापाशी, आणि आता श्रावणच्या बाबापाशी एवढे पैसे कुठून आले? पगार गिकार वाढला का? काही कुठे सापडला का? आता नाही शांताबाई, आता पाय तू माझी सगळी बहीण, आता तुझ्यापासून काय लपवायचा? गौरी हे पाय, कोणाला सांगू नको. शांताबाई मी तुला सांगतो, गौरी तू ऐक, पण कोणाला सांगू नको, तू आईला बी नको सांगू. नाही सांगणार. तर शांताबाई असं झालं, हे गंगाले आणि मुन्नीले घबाड सापडलं म्हणते. तर हे दोघं ते चौघं चालले होते, ते दोघं तर माईकचा आणि त्या पिंकीच्या बाबा असे यायनं हे बी गेले, तर यायले बी भेटलं. माय बाई घबाड या जमान्यामध्ये कोणतं घबाड भेटते वा? काहीतरी बोलत. मीच भेटली होती का तुले घुमवाले? माझ्या मोठ्या बहिणी संग खोटी बोलतो तू कांता, मजाक करता माझ्या संग? नाही ना हो शांताबाई, मी काय त्या संग मजा करू? तू माझी मोठी बहीण आहे, मी त्या संग मजा करून काय? खरंच यायला घबाड भेटला. हे 6 हिशे पडले म्हणते यायचे. मग गंगा, लाला, रामलाल भाऊ आणि ते मुन्नी, श्यामराव भाऊ आणि माईकचे श्रावणचे बाबा आणि ते पिंकीचे बाबा, असे 6 हिशे पाडले म्हणते. हो काय? बरं आहे बापा, घबाड सापडलं. आपल्याला नाही सापडत हो कुठं घबाड. हो ना, मला सापडायला पाहिजे होतं घबाड, मी बी घातली असती. या राधाच्या बाबा तर काही आणूनच नाही देत. एवढा पाडव्यासारखा सण, पण मला साडी नाही घेतली. गौरी तुला साडी पाहिजे होती तर मला काऊन नाही म्हटली? तू घेऊन दिली असती, मी आणली असती. आणि त्याला म्हणली असती तर त्याने आणली असती. मजाक करतो नाही? असं मजाक करतात मजाक सिरियसली नको घ्यायचो बापा. मग मजाक करून खरंच भिडशील त्याच्या मागे मला साडी पाहिजे करून. नाही आई, मी काय नाही पाहिजे मला साडी. हाय ना, लय साऱ्या साड्या आहे. मजा आहे बापा कांता, तू घबाड सापडलं वा, मजा आहे. बरं बापा, करतो आम्ही पोट स्वयंपाकात. ते आता झाला म्हणतं पूजा पाठ सगळं आम्ही करतो. करा काही मदत करू का? नाही झालं, काही मदत नको करू, झालं. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हार नाही घातली गंगा? सोन्याचा हार नाही घातली तू? चुप राहा ना, तुम्ही काय ते सांगितलं नाही अजून. तुम्ही काय म्हणला ते सोन्याचा हार घालता नाही करून राहिले? उगे राहा ना मुकाट्याने. आई बाबा काय चालू आहे तुमचं? आई कोणता सोन्याचा हार? बाबा कोणता सोन्याचा हार? काही नाही, सुनबाईजवळ आहे ना सोन्याचा हार. सुनबाईच्या भावाने दिला होता रक्षाबंधनले, तर तेच म्हणलो मी. तर सुनबाईनं सोन्याचा हार नाही घातलं म्हटलं. अशा सणावाराले घालाव सोन्याचे हार असले आपल्यापाशी. तो नाही सुनबाई दिला होता ना तुझ्या भावाने एक वेळा तुले सोन्याचा हार, तो घातला नाही का म्हणतो? घालायला पाहिजे होता आज. नाही बाबा, आठवणच नाही. टाइम होऊन गेला. आता स्वयंपाकात पटपट केला आम्ही स्वयंपाक. टाइम वेस्ट नाही केला, तर मला आठवणच नाही. बरं ठीक आहे, नाही घातला चालते, नाही घातला तरी झालं ना आई. आता झाली ना गुढीपाडवा, झाला ना पूजा झाली ना गुढीची. वाढ आता जेवायला जेवतो आणि जातो कामावर. हो चला अंदर. चल पुष्पा, वाढतात चला. थांबा. काय म्हणतो? चाल ना वाढणं ताट. तुला नाही लागली का भूक? चाल ना जेवून घेऊ ना.
का ते सोन्यानं पैशानं भरते का तो पोट? नाही जेवतो थांबा. तुम्ही काय बडबड करून राहिले होते? सोन्याचा हार नाही घातली तुम्ही, घेऊन दिला काय विकत? सोन्याचा हार नाही घातली करून राहिले होते. सांगायचं नाही त्याला, माहित आहे ना? कमी कमी 1 वर्ष तरी पुरं जुनं होत रे हे मॅटर, पुरं जुनं होत रे. सांगायचं नाही त्याला दोघाले, माहित आहे ना? आणि त्याच्यात मदत करून राहिले सोन्याचा. हा आता मला वाटलं का तुला सांगितलं असं पासून बैली, तरी मला काय तुला सुनबाईला सांगितलं नाही म्हणून. नाही सांगितलं रमेशला, नाही सांगन ना तिला सांगन का? ते मोठी आपली सगळी होय का तिला सांगन मी? काहीतरी आता गोष्ट काढता नको आता. बरं नाही कारण कोण नाही घातली, घालून घेते ना. त्याला काय माहित झालं असतं, घालून घेते. काय घालू? नाही घालायचं आहे मला. आणि अजून तिकडे बाहेर जाईन 2 बायाले दिसन, बाया विचारतील कुठून घेतला हे काय की एवढे पैसे कुठून आले असं नाही होईल का? काय घालू मी? नाही घालत मी. जेव्हा 1 वर्षाच्या बाद हे मोडन मी आणि दुसरं करन तैच घालन मी. हे नाही घालत मी. ते कोणाचं वय काय वय, मन दुखलेलं कसं वय, ते काय घालू मी? कोणती लावून घेऊ? मग असंही वाटते तुला तर मग घेतलीच काय, आणलीच काय ते देऊन देते पोलिसाच्या हवाली. त्याचं ते मोडून बी घालशील तरी तर तेच वय ना, ते बदलणार आहे का ते? त्याचा प्रभाव कमी होऊन जाईल. हो समजलं, त्याचा प्रभाव कमी होऊन जाईल. मग घालन मग होय बा. मग 2 बायाला 4 बायाला दिसलं बी तर मग काय ते मला माई 1 वर्षापासून मी ना सेविंग ठेवली होती, जमा केले होते पैशाने, एकट्ठे करून दिले 12 मेच्या बाबांना, अशी म्हणून मी. आणि आताच काय आताच्या आता घालून घेऊ? आतापर्यंत काही नाही घातलं ना, आता घालून घेऊ तर मग डाऊट जाते ना कोणाचाही. हो बरं आहे बापा, ठीक आहे, चल वाढ जेवायला जेवून घे. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. तर आता आम्ही गुढीची आरती करत आहोत. गुढीची पूजा संपन्न झाली, आता गुढीची आरती. गुढी उभारू चैत्र मासी, प्रतिपदा ही तिथे, आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती. विश्व निर्मिती ब्रह्मा करीतो, ब्रह्म पुराणी असे, अयोध्येसी वनवासाहून राम पुन्हा परतसे. गुढ्या तोरणे रांगोळ्यांनी स्वागत ते करीती, माधव तसे मधुमास ये वेदातील नावे, पंचांगाचे पूजन सर्वही करीती मनोभावे. सरस्वती सगंध अन पाटी ही पूजती, साखर माळ कडुलिंबाची पाने फुलमाळा, गडू चांदीचा रेशमी वस्त्र कुंकू केशर टिळा, आदराने ब्रह्मध्वज या गुढीस संबोधिती. पिशाच जाई दूर पडूनी कडुलिंबाचा डहाळा, कडू रसाचे सेवन करूया गुळ जिळे घाला. गुढी पाडवा सण हा पहिला वर्षाचा करीती. झाली का आरती? हो झाली आरती. चला आता जेवायला वाढतो. हो. आणि गोल्या कुठं गेला बेटा? गोल्या नाही दिसून राहिला, गेलाय काय कामाला? हा सणावाराला घरी राहत नाही काय तो बेटा? सणावाराला घरी राहावं, चांगली पूजा पाठ करा, जेवा खावा, आराम करा. कुठं गेला का कामाला? अहो सिलेंडर संपला ना, ऐन वेळेवर स्वयंपाकाचा सिलेंडर संपला तर तो गेला सिलेंडर घेऊन. हो असं काय? आई वेळेवरच सांगत होतं का तुम्हाला? पहिले नाही सांगता येत का? आता सिलेंडरचे वांदे सुरू आहे, माहितही नाही का? घरातल्या घरात राहायचं काय माहित राहील तुम्हाला? मग आता स्वयंपाक कसा केला तर? पहिले कसं सांगू? आता जसं संपलं मला आम्हाला माहित राहते का कधी संपते काय संपते? काड्या होय का चुलीवरच्या? हा एवढी काडी राहिली तेवढं त्याच्यात घात घालून पाहू का आम्ही? हा मी चहा मांडला तर होतं, मग गौरी ले म्हटलं आंबे मांडून देतात, ते म्हणते संपलं म्हणते. तर मग केला ना आम्ही कसा बसा चुलीवर केला बापा स्वयंपाक. आता गेला तो सिलेंडर घेऊन. आता थांबू नका आई म्हणे, वाट नको पाहू म्हणे, भरोसा नाही म्हणे सिलेंडरचा, चुलीवर करून घे म्हणे. करून घेतलं चुलीवर. असं काय? आता आता करा आता चुलीवरच. 20-25 दिवस काही भेटत नाही, आता करा चुलीवरच. 20-25 दिवस? बापरे, एवढे दिवस आम्ही का चुलीवरच करावं आता स्वयंपाक? आता काय म्हणता म्हणजे करा आता. आता गेला ना गोल्या घेऊन, आता पाहू आता आणते का नाही आणत, काय करते तर. हो बापा भेटलं पाहिजे.